लग्नाच्या बाबतीत ना, लग्नाच्या बाबतीत ह्या मुलांच्या सुखांचाच विचार करायला पाहिजे हो. म्हणजे ना अण्णासाहेब, 4 गोष्टी कमी जास्ती चालतील, प्रेमाशिवाय काही. प्रेम हवंच. बाबा तुम्ही? खरं ते बोलतोय हो मी मेघना, अगदी माफ करा हा अण्णासाहेब, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता कुठे हा माणूस भेटला आणि लगेच सुरुवातच केली बोलायला. नाही नाही अहो, असं काही नाही, तुम्ही निसंकोच बोला. मी एवढं का बोलतोय माहितीये का, म्हणजे मेघना जशा माझ्यासाठी तसाच चित्रा. जय हो. हे काय? हो बाबाजी, अहो ते सगळं सांगीनच तुम्हाला सविस्तर मी. बाबाजी नंतर सांगेन मी, यांना नक्की सांगेन. पण आता महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्राताईंच्या लग्नाचा, हो की नाही हो मेघना? हा माहीसाहेब, हो तुम्हाला सांगतो, उत्तम म्हणजे उत्तम स्थळ आणलो तो चित्राताईंसाठी. पण नाही हो, मनोज रावांशिवाय त्या कोणाबरोबरही लग्न करणार नाहीत, कारण प्रेम आहे ना. आणि त्यांच्या बरोबरच त्या सुखी राहतील. म्हणजे राग मानू नका, असं मी सांगतोय एवढं. स्पष्ट बोलणारी माणसं मला आवडतात. तुमची मुलगी स्पष्ट वक्ती आहे. हो, चित्राच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी मीच तिची मदत मागितली आहे. जय हो, जय हो. आदित्य, टेन्शन आलंय रे. येणारच. फुकटचे भांडलात ना दोघं. आधीच त्या फोनवरून तू त्याचा इन्सल्ट केला, तेही सगळ्यांसमोर. तेव्हा काही बोलला नाही तो, पण नंतर निघालाच ना त्याचा राग. तू बाजू घेतोयस त्याची? मी कोणाचीच बाजू घेत नाही. तुम्ही दोघंही विनाकारण भांडला. त्यातल्या त्यात मनोजने जरा जास्तच केलं. आदित्य, तुला तरी आवडलाय ना मनोज? तुझ्या सपोर्ट शिवाय काही होणार नाही. तुम्ही जर अशा फालतू गोष्टींवरून इश्यू करत बसलात ना, तर माझा सपोर्ट असूनही काही होणार नाही. अरे यार, एकमेकांना सांभाळून घ्यायचं की एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवायचं? तुला आठवतं मागे तुला ताप आला असताना आपण मनोजला भेटायला गेलो होतो? तेव्हा मेघना बरोबरच्या डेटवर पाणी सोडून मी तुझ्या बरोबर आलो होतो. तेव्हा ती रागावली होती माझ्या, पण तिने घरच्यांसमोर मला पडू नाही दिलं, सांभाळूनच घेतलं ना. याला म्हणतात प्रेम, समजूतदारपणा. मग मी फोन करू मनोजला? म्हणजे काय माझ्या परवानगीसाठी थांबली होतीस का? नाही, त्यांनी करायला हवा असं वाटत होतं. कठीण आहे चित्रा, कठीण आहेस. भीती पण वाटत होती रे, पण करतेच. करच. हॅलो, हा बोल चित्रा. हॅलो, अगं रडायला काय झालं? का रे असं बोलतोस? कशाबद्दल? किती वाईट वाटलं मला. अगं काय झालंय? तेही कळत नाहीये. अच्छा, ते शर्ट्स बद्दल. सॉरी यार, मी उगाच तुझ्यावर रागवलो. आणि मनोज, मी पण सॉरी. तू कशाबद्दल? ते फोनवरून तुला लागेल असं बोलले ना मी. वाह, कळलं तुला? हो, तुला फोन पण करत होते मी रात्री. फोन का स्विच ऑफ केला होतास? अजूनच वाईट वाटलं मग मला. अगं त्याचं काय झालं, स्विच ऑफ नव्हता केला, स्विच ऑफ झाला. तर काय झालं, मी आणि किशोर जरा बाईकवरनं फिरायला गेलो होतो. परत आलो तर बॅटरी पण संपली होती आणि लाईट्स पण गेले होते. मनोज, हा कधी भेटशील? अण्णांना विचार. काय रे असं बोलतोस? नाही सिरियस. ऑफिस नंतर ये ना घरी, म्हणजे ते शर्ट देता येतील. ओके, येतो. नक्की? नक्की. ऐक, खूप मिस करतेस का मला? हो, खूप. आदित्य इकडे, ठेवते.
बाय. बाय. झालं. धन्यवाद. मी म्हटलंच होतं हे आज एकत्र येणारच. जायचं का आता कामावर? ते काय वाटतं? चला. चला. अर्चू, सरबत घे. हे पण गार आहे ना? अगं जरा थंड घे, थंड घे. थंडगार सरबत या. थँक्यू. अजून काय आज्ञा आहे राणी सरकार? आज्ञा अशी आहे की इथे खाली बसायचं. खाली? ठीक आहे, आपल्याला काय ए, सतीश, म्हणजे काय? अरे तिकडे नाही, म्हणजे इथे वर बसायचं. आता खाली का वर? सतीश, काय रे, तुम्ही ना सगळे धडधाकट आहात आणि 24 तास ना माझ्या समोर असे फिरत असता, नाचत असता आणि मी ही अशी. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 1 तास तरी इथे असं बसायचं माझ्या समोर. अर्चू, दादांचा फोन आला होता. अरे देवा, अण्णांसाठी का रे? विचारत होते अण्णा काय म्हणतायत, निर्णय झाला का? मग काय सांगितलंस तू? काय सांगितलंस म्हणजे? जे खरं आहे ते सांगितलं. पण काय रे, काय ठरवतील अण्णा? मला तर असं वाटतंय की अण्णा आता जास्त काळ विरोध करणार नाहीत त्यांना. पण एक सांगू सतीश, म्हणजे आदित्य आणि मेघनाने ही गोष्ट आपल्यापासून लपवली हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. म्हणजे चित्राची जबाबदारी तुझ्यावर होती, निदान तुला तरी सांगायलाच हवं होतं ना हे. जाऊ दे ग अर्चू. आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तर चित्रा सुखी होणं, हो की नाही? सोडून दे. ए सतीश, तुला कशी वाटते रे जोडी? खरं सांगू, मनोज थोडासा तिरसट आहे. म्हणजे हा माणूस पुढच्या क्षणी काय बोलेल, कसा वागेल काही सांगता येत नाही, अशा कॅटेगरीतला येतो. हो रे, त्या शर्ट वरनं सुद्धा चित्राला किती बोलला रे तू. बाप रे, 1 मिनिट मलाच भीती वाटली. अर्थात अर्चू, एखादा माणूस रागीट आहे किंवा तिरसट आहे हे काही कारण नाही होऊ शकत लग्नाला विरोध करण्यासाठी. शिकलेला आहे, नोकरी आहे त्याला, त्यामुळे काही हरकत नाही म्हणजे तशी. अर्थात हे माझं मत झालं ना अर्चू. अर्चू, मी कधी कधी असा विचार करतो, समजा मयू अशी वागली तर? अर्चू, तू कशी रिॲक्ट होशील का जर का मयूनी असं काही केलं तर? खरं सांगू सतीश, आपल्याला काहीच करावं लागणार नाही. कारण मुळात म्हणजे मयू आपल्याला असा प्रश्न विचारणारच नाही की मी या मुलाशी लग्न करू का. ती डायरेक्ट येईल आणि आपल्याला सांगेल की मी या मुलाशी लग्न करते म्हणून. खरंय तुझं अर्चू. अर्थात आपण असंच केलं होतं ना, आम्ही लग्न करतोय असं सांगितलं होतं. आम्ही लग्न करू का विचारलं नव्हतंच आपण. अरे हो, कारण आपल्या घरातून आपल्या लग्नासाठी विरोध होणारच नाही हे आपल्याला आधीच माहिती होतं. अरे म्हणजे काय अर्चू, तुझा चॉईस होता, चुकेल थोडाच. सतीश, तू ना प्रत्येक वेळी स्वतःच क्रेडिट घ्या सगळ्या गोष्टींचं. अरे शेअर मार्केट आहे, अकाउंट नेहमी क्रेडिट मध्येच पाहिजे आपलं. काय ओ सुरेशराव, अशी ही सगळी आमच्या ज्युनियर कॉलेजची कथा. जय हो, जय हो. महान महान आहात हो तुम्ही. जय हो बाबाजी. बाबाजी, असंच लक्ष असू द्या हो बाबाजी. सुरेशराव, हे बाबाजी कोण नाही सांगितलं मला. आता कसे आपण निवांत आहोत ना, आता सांगतो तुम्हाला. अहो अण्णा, थोडं बोलायचं होतं. हे मेघना, ये. अगं मी वाटच बघतोय, तू कधी माझ्याशी बोलशील ते. मला वाटतं मला निघायला हवं. नाही हो सुरेशराव, असं काही गुपित वगैरे काही नाहीये. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना, या सगळ्या बाबतीत मी तुमच्या मुलीची मदत घेतोय, त्यामुळे थांबायला काही हरकत नाही. हे बघा सुरेशराव, चित्राच्या लग्नाच्या बाबतीत माझं एक मत आहे. चित्राचं भलं व्हावं असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून मी माझा निर्णय देईन. म्हणून सुरेशराव, तुम्ही थांबा.
जय हो जय हो. बोल बेटा, अगं मी या सगळ्या बाबतीत गोंधळून गेलोय. खरं सांगू अण्णा, माझाही अगदी तुमच्यासारखाच गोंधळ उडालाय हो. आणि मला वाटतं मनोजच्या बाबतीत कोणाचंही तसंच होईल. कारण हो, एका बाजूने तो अत्यंत हुशार, मन मोकळा, साधा, सरळ आहे, तर दुसऱ्या बाजूने तापट, टोकाला जाणारा, हटवादी आहे. हो, अगदी बरोबर आहे तुझं. पण अण्णा, तसं बघायला गेलं तर या जगात कोण परफेक्ट असतं? तरीही आपण मात्र समोरच्यांकडून परफेक्शनची अपेक्षा करतो. हो, बरोबर आहे. आता आपल्या सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की चित्राला मनोजचा स्वभाव पेलता येईल का, आणि म्हणूनच आपण कचरतो. तुम्हाला वाटतं अण्णा, याची दोन उत्तर आहेत. एकतर जसं आदित्य म्हणतो तसा लग्नानंतर मनोजचा स्वभाव बदलूही शकतो. चित्राचं प्रेम त्याला बदलायला भाग पाडेल. पण तसं नाही झालं तर ठाऊक नाही. अगं पोरी, त्याच मुद्द्यावर गाडी अडली आहे. अण्णा, यावर मी तरी असं म्हणेन की मला एक गोष्ट अगदी निश्चितपणे जाणवली, की चित्राचं मनोजशी लग्न लावून दिलं तर चित्रा सुखी होईल की नाही याची खात्री नाहीये. पण जर तिचं मनोजशी लग्न नाही झालं तर मात्र ती खूप दुःखी होईल, याविषयी मला पूर्ण खात्री आहे. ती इतकी दुःखी होईल की कदाचित स्वतःचं बरं वाईट करण्याच्या टोकापर्यंत जाऊ शकते. आणि अण्णा, आपल्या दडपणामुळे तिने इतर कोणाशी लग्न केलं तर ती सुखी होईल की नाही हे तर नाहीच सांगता येत. त्यामुळे अण्णा, आज तरी तिला ज्यात सुख आहे ते आपण करावं असं मला वाटतंय. अण्णा, तुमची तळमळ मला कळते, पण शेवटी एक सत्य तर आपल्याला स्वीकारावंच लागतं ना, अगदी प्रत्येक आई वडिलांना. कोणतं माही? अण्णा, प्रत्येक जण आपलं नशीब आपल्याबरोबर घेऊन येतं. मला असं वाटतं अण्णा की प्रत्येकाला आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगावंसं वाटत असतं. आपण मुलांना वाढवतो, त्याचं बोट धरून आपण त्याला चालायला शिकवतो, शिक्षण देतो, संस्कार करतो, सक्षम करतो. पण हो, शेवटी त्याचं जगणं, त्याचे भोग, त्याची सुख दुःख ही ज्याची त्यालाच भोगावी लागतात. आपण त्याला काही करू शकत नाही. फार फार तर आपण त्याला आधार देऊ शकतो, त्याला मदत करू शकतो. आणि अण्णा, शेवटी जे व्हायचं असेल ना ते होऊ द्यावं, त्याला अडवू नका. मला असं वाटतं की तिची पाठवणी तिला ज्या घरात हवी ना त्या घरात आपण करून द्यावी. त्याच्यातच तिचं सुख आहे, आनंद आहे.
तिचा हात तिने निवडलेल्या जोडीदाराच्या हातात आपण देऊया. त्याच्यातच तर आपल्याला समाधान आहे ना. आपली मुलं सुखी असायला हवीत, एवढंच आपलं म्हणणं असतं अण्णा. पटलं माई तुमचं म्हणणं मला. त्यांच्या वाट्याचं आयुष्य त्यांनाच जगावं लागतं, ते आपण नाही जगू शकत. निदान ते त्यांच्या मनासारखं जगू द्यावं. धोके दाखवण्याचं काम आपण केलेलं आहे. आता संकटावर मात करतील असा आशीर्वाद देऊया त्यांना. चित्रा आणि मनोजच्या लग्नाला मी संमती देतोय. जय हो. जय हो, जय हो. योग्य निर्णय अण्णासाहेब, अभिनंदन. योग्य निर्णय. जय हो. जय हो. नानासाहेब, नानासाहेब, जय हो, जय हो. पहा पहा, अण्णासाहेबांनी परमिशन दिली. चित्राताईंच्या लग्नाला. आता त्या इकडून जातील. हो, स्वतःच्या घरी जातील. स्वतःचा सुखाचा संसार सुरू करतील. हो, जय हो. अण्णांपेक्षा तुम्हालाच जास्त आनंद झालेला दिसतोय. नानासाहेब, बापाचं मन आहे हो आमच्या दोघांचं, मुलीच्या बापाचं मन. मुलीच्या आयुष्यात असाच सुखाचा क्षण यावा अशी आम्ही बाप मंडळी वाट बघत असतो. तो क्षण आलाय. मी समजलो त्यांचं मन. जय हो, जय हो. नानासाहेब, सुखाच्या कल्पनेपेक्षा धास्तीच जास्त वाटते. मी माझ्या लेकीला उघड्या डोळ्यांनी काटेरी मार्गावर सोडतोय. अण्णासाहेब, आता निर्णय घेतला ना तुम्ही, आता कुठलाही विचार मनात आणू नका. शुभास्ते पंथाना संतू म्हणायचं मनापासून. अहो, काटे सुद्धा बाजूला होतील बघा. हो, तसंच करूया. म्हणजे शुभ कार्याला विलंब नको. लवकरात लवकर मुहूर्त काढून लग्न लावून देऊया. अहो हो हो, पण आधी आनंदाची बातमी चित्राला तरी आपण सांगूया ना. नाही म्हणजे तुम्ही सांगताय स्वतः की मेघनाला सांगू दे? जाग, चित्राला म्हणावं ताबडतोब मनोजला बोलवून घे आणि गुरुजींना बोलवून लगेच 2-3 महिन्यातलं मुहूर्त शोधूया. काय हो अण्णा? हो माई, 2-3 महिन्यात नाही हो, 2-3 दिवसात. आता आलोय ना, ते लग्न लावूनच जाणार. बरं का माई, फार मोठं कार्य नाही करायचंय. घरातल्या घरात साधा समारंभ करायचा आहे. करेक्ट आहे. अहो, 2 प्रेमी जीव आणि 1 मांडव, आणखीन काय लागतं काय? आपलं अंगण आहेच. जय हो नानासाहेब. जय हो, जय हो. नानासाहेब, जय हो. बाबाजी, असं लक्ष असू द्या बाबाजी. जय हो. मी आहे ना मदतीला. 2-3 दिवसात लग्न संपन्न करूया. जय हो बाबाजी. हॅलो, हा बोल मेघना. काय स्पेशल? नाही, स्वारी एकदम खुशीत आहे आज. आहेच काहीतरी स्पेशल. ओळख बघू. एनी क्लू? काय रे आदित्य, क्लू दिला तर तू लगेच ओळखशील. विचार कर ना जरा. ते सांग ना यार मेघना, प्लीज. कामात आहे यार मी. भाव नको खाऊस. ओके ओके ओके, सांगते. आपल्या ज्या गोष्टीमुळे मतभेद होते ती गोष्ट सत्यात अवतरली आहे. चित्रा आणि मनोजच्या लग्नाला अण्णांनी परवानगी दिली आहे.
काय मेघना, तू हे खरंच सांगतेस? याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. तेवढं मेघना, तू कसं कन्व्हिन्स केलंस अण्णांना? म्हणजे काय सांगितलंस तू? मी तेच सांगितलं जे माझ्या नजरेला दिसलं. काही का असे ना आदित्य, आपले मतभेद होते मान्य आहे मला, पण चित्रा आणि मनोजचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, या मताशी मी अगदी सहमत आहे. आणि आता अण्णांना सुद्धा हे पटलंय. अण्णा म्हणतायत 2-3 दिवसात लग्न उरकूया म्हणून. त्यांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे आपण आपल्या मनातल्या शंका बाजूला ठेवून लेट्स होप फॉर दी बेस्ट, है ना? येस. आणि मेघना, थँक्स. नाही म्हणजे चित्रा आणि मनोजचं काय होईल याची भीती होती माझ्या मनात थोडी, पण तू अण्णांना निर्णय घेण्यात मदत केलीस, त्यामुळेच हे शक्य झालं. पुरे 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 आदित्य, अण्णांनी होकार दिला नसता तर हे शक्यच झालं नसतं. मी फक्त मदत केली रे. और वैसे भी दोस्ती में नो सॉरी नो थैंक यू, है ना? अरे हाँ, दोस्ती का उसूल. बरं आदित्य, तू माझं कौतुक करण्यात वेळ घालवणार आहेस का, की ही आनंदाची बातमी आधी चित्राला सांगणार आहेस? सो माझं कौतुक करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रिय आदित्य, तुम्ही आणि चित्रा, तुम्ही दोघांनी आठवड्याभराची रजा टाका आणि लवकरात लवकर कामं आटपून घरी या, कारण खूप कामं करायची. येस मॅडम. ए बरं आदित्य, चित्राला सांग मनोजला संध्याकाळी घरी बोलव म्हणून. हो सांगतो. चल बाय. लव यू. लव यू टू.